पण मधल्या काळात रेल्वे मंत्र्याच्या मागं लागून लागून मी हाऊसमध्ये पण मागणी केली. संभाजीनगर ते देवगड, देवगड ते आमचं शनी शिंगणापूर, शनी शिंगणापूर ते नगर, नगर ते सुपा, सुपा ते रांजणगाव गणपती, शिक्रापूर सणसवाडी, तशी पुण्या रेल्वेची मागणी केली. त्याचं कामसुद्धा एक फेज मंजूर पण झाला. बाकी काम बाकी सर्वे पण चालू आहे. देवस्थान देवस्थान आणि त्याचबरोबरीने औद्योगिकरण. शिर्डी आमचं देवगड हे किसनगिरी बाबांची त्या ठिकाणी पावनभूमी आहे. ते देवस्थान दत्तरायांचे तिथं मोठं मंदिर आहे. तिथून आमचं शनी शिंगणापूर, देशातले भाविक शनी शिंगणापूरला येतात. तिथून आल्यानंतर तुम्ही नगरवरून तुम्ही पुढं गणपती रांजणगाव हे अष्टविनायकमधलं एक गणपती स्थळ आहे. आणि त्याचबरोबरीने तुम्ही पहा संभाजीनगरवरून रेल्वे निघल्यावर वाळुंज MIDC औद्योगिकरण, पुढं नगर MIDC औद्योगिकरण, पुढं आमचे सुपा MIDC मोठ्या प्रमाणात ते औद्योगिकरण, रांजणगाव MIDC आहे, शिक्रापूर सणसवाडी MIDC औद्योगिकरण पण होईल. त्याचा एक फायदा काय होईल, 1 तासात नगरला राहणारा माणूस हा पुण्याला अपडाऊन करू शकतो 1 तासात. मी नगर ते पुन्हा इंटरसिटीची मागणी पण केली. म्हणजे अपडाऊन तुम्ही आहे ना, नगरचा माणूस किंवा पुण्याचा माणूस अपडाऊन करू शकतो. 1-1.25 तासात माणूस डायरेक्ट आपला पुण्यात जाणार आहे, पुण्याचा माणूस इथे येणार आहे. म्हणजे आणि नगरमध्ये पण काही डेव्हलपमेंटच्या बाबत आपण पाठपुरावा केलेला आहे.